करण्या ज्यावेळी सिंधुदुर्गात कार्यक्रम करतलस तेव्हा की ना माय झाया ऐकलंस मा तू मला गाळ घालते होणार राग म्हणू नको. ज्यावेळी जवळजवळ 16-17 वर्षाचा होतो, स्वतःला कधीही मोठा न समजता तुमचे रसिक प्रेक्षक आहे जे रिसर्च करणार आहेत त्यांना बसून ते केलं पाहिजे. मोठमोठे कॅमेऱ्यासमोर गेल्यानंतर घाबरतात. 75% तुम्हाला टाळ्या वाजवणारे मिळतात, काही निंदा करणारे मिळतात, असे म्हणणारे आहेत की ते असं पाहिजे होतं, ते तसं पाहिजे होतं. हेही कलाकाराने स्वतःला मोठा समजू नये. थायलंड बँकॉकला गेलो, फिल्म इंडस्ट्रीमध्ये फिरलो, तामिळनाडू गेलो, राजस्थानला गेलो. इतक्या पाणी हळूहळू पाण्यात गेला. 20 रुपयाची सुकी खाणी आणि 20 रुपयाचे बटर घेतलेलं कंटाळा येलो रे बाबा. माझ्या काय लग्न झालं नाही रे बाबा. चुकल्याचा झाला, हरग्याचा झाला, नामदेवाचा झाला, पण नाका काय स्वर्गात मिळणार रे. मला मारू नका, आम्ही चोरी करत नाही. आमच्या पोटाचा खलगा भरला आला. ओके यू कॅन गो गो. इतक्यात मालून तुझ्या औषध गो. रिश्ते में तो हम और आप हमें ऑडियंस लगते हैं. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. आजचा पॉडकास्ट खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण आज आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध मिमिक्री आर्टिस्ट, आपली सिंधुदुर्ग गोव्याची शान अरुण गौंडरकर सर आपल्यासोबत आहेत. नमस्ते. नमस्कार सर. नमस्ते. तर सर, आमचे जे व्ह्युअर्स आहेत, रसिक प्रेक्षक आहेत, त्यांचं स्वागत तुम्ही कसं कराल? थोडं तुमच्या शब्दात, थोडं तुमच्या स्टाईलने. अतुल, माझे जे 300 आवाज पूर्ण झाले माझ्या पूर्ण रसिकामुळे आणि थोर लोकांच्या आशीर्वादामुळे. त्याच्या 300 आवाजापैकी मी पहिल्यांदा सगळीकडे मी ज्यावेळी ऑर्केस्ट्रा म्हणा किंवा इव्हेंट मोठमोठे असतात त्यावेळी मी स्वागत करतो. 300 आवाजापैकी पहिला सकाळचा सीन, मॉर्निंग सीन. मॉर्निंग सीन. तर या रसिकांचं आणि यूट्यूब पाहणाऱ्या सगळ्या ऑडियन्सचं मी स्वागत करतोय सकाळ होण्या सीनने. मी आहे अरुण कुमार. नमस्ते. आणि तुमचं सर्वांचं स्वागत एका सकाळ होणाऱ्या सीनने. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद धन्यवाद. खूप छान आपलं स्वागत केलेलं आहे सरांनी. Thank मस्त you. प्रसन्न वाटलं, वातावरण पूर्ण सकाळ झाल्यासारखंच फ्रेश वाटतंय. तर सकाळच्या सुरुवातीत आणि निसर्गाच्या सानिध्यात पण आपण एक मस्त लोकेशनवर आलेलो आहोत. बरोबर आहे. तर सर, तुमची मिमिक्री आर्टिस्ट किंवा नकलाकार म्हणतो आपण. तर ही जी कन्सेप्ट आहे, नकलाकार किंवा मिमिक्री म्हणजे काय असतं थोडक्यात? नक्कल दुसऱ्याची करणे किंवा पक्षी प्राण्यांची नक्कल करणे हं. हे सुद्धा सगळ्यांच्या नशिबी नसतं. पण मी तुम्हाला म्हटलं की देवाचं वरदान आहे आणि सर्व रसिकांचं वरदान आहे आणि त्या आशीर्वादामुळे मी ते साध्य करू शकलो. हं, हं, हं. आता एखादा समजा सिटी आहे, व्हिसल, ती सुद्धा साधारणशा माणसाला पटकन नाहीत. पण ते मलाच माहिती नाही मी कशी करू शकतो, हं, हं. असं आहे. एखाद्याचे वाईस, काही-काही वाईस मी लोकांना शिकवतो. पण ठराविक जे वाईस आहेत ते मी कसे काढतो हेच मला कळत नाही. असं असतं. तर तुमचे ते 300 पेक्षा जास्त व्हॉईस जे तुम्ही काढता, मग त्यातले एखादे काही व्हॉईस प्रेक्षकांसाठी हो, थोडे. जरूर, जरूर. तर आता मी ज्यावेळी काही विद्यार्थ्यांना तयार केलं, हं, हं. तर त्या लोकांना, त्या मुलांना, त्या विद्यार्थ्यांना सगळ्यांनाच ते जमलं नाही. हं. पण ठराविक जे तयार झाले, त्यांना मी म्हटलं पहिलं, हा जो लहान मुलाचा आवाज आहे, हां. लहान मूल जन्माला येतं हं, हं, हं. त्यावेळचा आवाज. तर हा जो हात आहे, हात असा पकडून हे ट्रॅक आहे ना, ते थोडं दाबून हं. हे ज्यावेळी तुम्ही हा जो आवाज आहे, हा ट्युनिंग, हा वाईस पुढे पकडायचा, हा हात आणि असा करायचा. असं होणार. हं, हळू-हळू हं, हं. पॅक करून जो थ्रोइंग होतो, जो आवाज पुढे तुम्ही फेक करताय, त्याला दाबून ठेवायचं. मग तो ऑटोमॅटिक लहान मुलाचा आवाज तयार होतो. हं, तर हं. तुम्हाला एक ट्रायल दाखवतोय.
टाटा म्हणजे छोट्या तेव्हा मुलाचा जन्म. अशा ह्याच्यात 6 ॲक्ट असतात. हं, हं, पण आता आपल्याला खूप टाईम कमी आहे. म्हणजे असे आवाज तुम्ही काढू शकता हं, किंवा हं, शिकू हं. शकता. तर सर तुमची ही जी जर्नी सुरू झालेली अ, म्हणजे मिमिक्री हं. किंवा एखादी पहिली मिमिक्री तुम्ही कशाची केलात? किंवा लहानपणीची एखादी मेमरीज असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला तिथे समजलं, की बाबा मला आवाज चांगले काढता येतात. अशी एखादी मेमरी किंवा आठवण? काय झालं, की आमची गाडीला हॉर्न नव्हता. हां. तर मी सहज असा गाडीला हॉर्न नाही, मग आता काय करणार आहे? ओरड तर मारू शकत नाही, सगळा पब्लिक बघतोय. मोटरसायकलला मला हॉर्न नव्हता. तर पटकन मला आठवलं, हां. तोंडाने आवाज काढूया. तर मी काय केलं, असा हात पकडला आणि सहज पीप, पीप असं करता ऑटोमॅटिकली आवाज हं, आला. हं, मग हं. तिथून मी स्टार्ट केलं, की गाडीचा हॉर्न काढू शकतो. त्यानंतर पक्षी, प्राणी ह्यांचा अभ्यास केला. ते कसे बोलतात, काय करतात, गळा कसा पकडायचा, हं, हं. हे हळू-हळू पुढे चालत गेलं आणि आवाजात वाढ होत गेली. हं, हं, हं. त्यानंतर ॲक्टर लोकांचे आवाज, हिरो लोकांचे आवाज, तेच त्यामध्ये तब्दील झालं. तुमच्याबद्दल ऐकलंय, की तुम्ही त्यावेळी लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि अन्नू मलिक हो, हो, यांच्यासोबत हो. होता. ते त्यावेळच्या काही आठवणी सांगा हां, त्यांच्यासोबत? लक्ष्मीकांत प्यारेलालकडे ज्यावेळी मी जायचो आम्ही, हं. त्यावेळी आम्हाला क्लॅप शिकवायचे आणि व्हायोलिन शिकवायचे. पण मला ॲक्टिंगची जास्त आवड. तर मी लक्ष जास्त नाही ठेवलं त्यांच्याकडे. हं, हं, हं. पण मी मेहबूब स्टुडिओ, फिल्म सेंटर या ठिकाणी जायचं. माझ्यासमोर कविता कृष्णमूर्ती यायच्या आणि गाण्याची ट्रायल द्यायची आणि लक्ष्मीकांत प्यारेलालनी कविता कृष्ण मला सगळ्यात मोठे म्हणजे सिंगर झाले, ते हां, हां, हां. त्यांच्याकडे झाले. तर मी स्वतः माझ्यासमोर आहे. उदित नारायण माझ्यासमोर गायक झाले. हं, हं, मी हं. त्यावेळी जवळ-जवळ 16-17 वर्षाचा होतो. तर त्यावेळी मला ज्यावेळी स्टुडिओत घ्यायचे, त्यावेळी आम्हाला ग्रुप होता. हं, हं, हं. कव्वाली टाली. कव्वाली टाली म्हटलं की ती कव्वालीची टाली अशी व्हायची आणि क्लॅप वेगळ्या टाईपचा असायचा हं, हं, कव्वाली हं. आणि मेहफिल तालीमध्ये असे 2-3 प्रकार होते. हे आम्हाला पहिलं माझे गुरु होते सुमनराज. त्याने हं. मला शिकवलं आणि त्या निमित्ताने आम्हाला ते स्टुडिओला घेऊन जायचे हं, हं, हं. आणि गाण्याचं रेकॉर्डिंग म्हणा किंवा रामलखनचं ज्यावेळी पिक्चर आले रामलखन त्याला मी होतो. हं, हं. त्याच्यानंतर त्रिदेवच्या शूटिंगला मी समोर होतो. माधुरी दीक्षित वगैरे, सोनम वगैरे सगळ्या होत्या. ह्या स्टुडिओला मेहबूब स्टुडिओला शूटिंग चालू होतं आणि एका साइडला आमचं रामलखनचं हे गाण्याचं रेकॉर्डिंग चालू होतं. हं, हं. पण माझा वाटा हा टाळी वाजवण्याचा. 40 जणांचा ग्रुप होता आणि बाबूजी म्हणजे माझे गुरुजी. हं, हं, हं. लक्ष्मीकांत प्यारेलालचे गुरुजी तेच माझे गुरुजी. आम्ही हे सगळं ऐकायचं, शेअर करायचं. हं, हं, हं. ॲक्टर लोकांना बघायचं. जॉकी श्रॉफचा फलक पिक्चरचं शूटिंग बघितलं मी आणि हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये हे एवढ्यापर्यंत तिथे पोहोचलो. हं, हं. जे फिल्म इंडस्ट्रीमध्ये हे जे व्हॉईस ओव्हर आहेत, आता तुम्ही क्लॅपिंगचे आवाज म्हणजे आवाजाचं महत्त्व किती असतं? किंवा आता प्रत्येकाचा आवाज हा वेगवेगळा असतो. त्याच्या थ्रू प्रत्येकाचं कॅरेक्टर जे आहे, ते ठरत असतं. थोडं त्याबद्दल तुमचा व्ह्यू सांगा, की आवाजाचं महत्त्व आणि वेगवेगळ्या प्रत्येक माणसाला आवाज हा वेगवेगळा का असतो? सदाशिव अमरापूरकर जे होते, त्यांचा कर्कश आवाज. काळी 4 पट्टी असते ना, त्या टाईपचा आवाज. मग त्यांना व्हिलनचा आवाजच सूट व्हायचा किंवा व्हिलनचाच रोल त्यांना सूट व्हायचा. हं, हं. आवाज आणि व्हिलन तर त्यांचा आवाज कसा असायचा? हायटेड, दुष्ट बुद्धी ह्या टाईपचा. बिल्ले, कमीने, कुत्ते मैं तेरा खून पी जाऊंगा. मैं एक काला नाग हूं, काला नाग. एक बार डस लूं ना तो हमेशा के लिए खत्म कर देता हूं. थोडा गळा खराब आहे, माफ करा. पण अशा टाईपचे आवाज असतात, ते त्याला मॅच होतं, हं, हं, हं. कर्कश म्हणजे आणि आवाजाप्रमाणे तसे व्हाइब्स चेंज होतात. चेंज होतं. समोरच्याला इफेक्ट पडतो. सदाशिव अमरापूरकर, त्याच्यानंतर अमरीश पुरी, की हं, दुष्टबुद्धी, हं, हं. तर कर्कश आवाज हे त्याला मॅच होतं. हं, हं. तशी निवड आणि 25, 50-50% त्यांना तो मार्केट मिळतो आणि पिक्चर लाईन चांगली चालते. हं, हं, हं. मग सध्या व्हॉईस ओव्हर जे डबिंग वगैरे केलं जातं. आता कसं झालं, की ऑर्गन वगैरे ह्याच्यामध्ये डबिंग केलं जातं. हं, हं. त्यावेळी 83-82 बरोबर. सालला हे वाईस ज्याच्याकडे आहेत, ही कला हं. आहे, तोच करायचा. आवाजाची देणगी त्यावर सगळं चालायचं. हां, आता वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट इन्स्ट्रुमेंटवरती आलेत. सगळं आता झालंय. मॉडिफाय केलं जातं सगळं. त्यामुळे हे अलग-अलग सगळं केलं जातं. हं, हं, हं. अलग-अलग टाईप. पण एक माणूस आणि हजारो म्हणू शकतो किंवा 100त आवाज हां, बरोबर आहे. एक म्हणजे वेगळी गोष्ट आहे. एक माणूस जो आहे तो किती आवाज काढू शकतो साधारण?
किंवा असे तुमच्या बघण्यात आलेले मिमिक्री आर्टिस्ट अदर जे आहेत ते? जवळ-जवळ 600 आवाज काढणारे आहेत. पण त्याला स्टडी लागते आणि त्या टाईपचा साउंड टेक म्हणजे आपल्या त्या घरामध्ये हं, हं, लागतो हं. आणि स्वतःला कधीही मोठा न समजता तुमचे रसिक प्रेक्षक आहेत, जे रिसर्च करणार आहेत, त्यांना बसून ते केलं पाहिजे. तुमचे आवाज वाढू शकतात. हं, हं, हं. असं आहे. मग हे मिमिक्रीची ज्यांना आवड आहे किंवा एखाद्याला बघून वाटतं ना, की मिमिक्री करावी आता. बरं. काही व्ह्यूअर्स असतील आपले. आता तुम्हाला बघून पण भरपूर जण आहेत. आता हो, मी येत बरेच आहे. येत होतो तेव्हा बघत होतो, की लहान मुलं आहेत ती तुम्हाला विचारत होती, "कुठे जाताय का?" हो, बरोबर आहे. म्हणजे ते त्यांना बघून वाटतं, की आपण पण आवाज काढावे. हो, वेगवेगळ्या मला असं वाटतं ते बनावं. माणूस म्हणा, प्राणी म्हणा, यांचे तुम्ही आवाज काढता. हो, हो. सर कोंबडी वगैरे आहेत. त्यांच्याशी पण बऱ्यापैकी बोलतायत. ते आपण एखादा पॅच इथे टाकू. त्याचप्रमाणे कावळे आहेत. त्यांना तुम्ही बोलवता हे ऐकलेलं आहे हो, मी. हो. पुण्याला जवळ-जवळ 2-250 कावळे जमा झाले हां. आणि एक ट्युनिंग जो काढला, हं, हं, हं. ट्युनिंग दिला, की लगेच कावळे गायब होतात म्हणजे पळून जातात. हं, हं, हं. त्यांच्या अंगाला काहीतरी भिडल्यासारखं होतंय. हे पण मी स्टडी केलं थोडंफार हं, हं. आणि प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी आहे. हो, हो, हो. मिमिक्री ज्याला करायची असेल हं, हं. किंवा ह्या क्षेत्रामध्ये ज्याला यायचं आहे, बरोबर. मिमिक्री आर्टिस्ट म्हणा किंवा नकलाकार व्हायचं. मग त्याने कसं स्टेप बाय स्टेप त्याला त्याच्यासाठी थोडी गाईड? पहिल्यांदा शाळेमध्ये म्हणा किंवा गावागावामध्ये जे प्रोग्राम असतात, त्यामध्ये थोडा सहभाग घेऊन स्टेज डेअरिंग सगळ्यात मेन आहे. स्टेज डेअरिंग त्यानंतर कॅमेरा हं, यांच्यासमोर कसं बोलायचं, काय करायचं हे डेअरिंग मेन असतं. मोठमोठे कॅमेऱ्यासमोर गेल्यानंतर घाबरतात. हं, हं, हं. तर तो कॅमेरा तिथे नाही आहे. आपण नॅचरली आहोत. बरोबर. हे स्वतः उतरून जे काय कला आहे ही ऐश्वरिक आहे. हं, हं, हं. लोकांनी दिलेलं तुम्हाला एक देणगं आहे. ते देणं आपण त्या टाईप निभवायचं. इथे कॅमेरा चाललाय किंवा लोक रसिक बघतायत. बरोबर. हे आपण पकडायचं नाही. हं, आपली हं. कला सादर करायचं. तुम्हाला आपणच लोकांच्या टाळ्या म्हणा किंवा जे काही प्रोत्साहन आहे ते मिळतं आणि तुम्ही एकदा डेअरिंग झालं, स्टेज डेअरिंग, की तुम्ही एक सुंदर असे कलाकार लोकांच्या समोर येऊ शकता. त्यानंतर गावोगावामध्ये म्हणा किंवा आपल्या शहरामध्ये म्हणा 75% तुम्हाला टाळ्या वाजवणारे मिळतात. काही निंदा करणारे मिळतात. हं, हं. काही तुमचे असे म्हणणारे आहेत, की ते असं पाहिजे होतं, ते तसं पाहिजे होतं. हे तुम्ही जो परफॉर्मन्स केलाय, हं, हं, हं. हा तेवढा खास नाही, हा चांगला होता. तर तसे सुद्धा आपले रसिक खूप गरजेचे आहे. आणि त्यांना पकडून, त्यांची ताकद पकडून आपण पुढे जायचं आहे. जे बरोबर. काही आपले फॉल्ट आहेत त्याच्यामध्ये मिळतात. हं, हं, हं. कधीही कलाकाराने स्वतःला मोठा समजू नये. कलाकाराने आपल्याला सगळं येतं असं समजू नये. शिक्षण हे कधीही कमी पडतं. बरोबर. कधीही फुल होऊ शकत नाही. हं, हं, हं. अतुल भाई तुम्हाला सांगतो, की मी ज्यावेळी थायलंड, बँकॉकला गेलो, हं, हं. फिल्म इंडस्ट्रीमध्ये फिरलो, तामिळनाडू गेलो, राजस्थानला गेलो, त्या ठिकाणी ईश्वरिक किंवा ईश्वराने दिलेली अलग-अलग कला आहे प्रत्येकाकडे. वेगवेगळे वेगवेगळी कला. हे आता ट्रेनमध्ये तुम्ही जाल ना, तर दगडावरती दगड असा ठेवून जे टिक-टिक करतात बघा, हं, हं, गाणं हं. वगैरे म्हणतात, हां. अफलातून असतं. हां, हां. एक दिवशी मी मालवणी आहे. हं. त्यामुळे एक मालवणी ॲक्ट करून दाखवा असं बोलले मला एकटे, की खूप आवडतं. हां. मुंबईमध्ये शिवाजी मंदिरमध्ये माझे गुरुजी जनार्दन परब, जे फिल्म ॲक्टर होते, नाना हं, हं, हं. पाटेकरसोबत काम केलं हां. क्रांतीवीरमध्ये. त्यांना उजेडे चमन म्हणून नाव पडलेलं आणि त्यांना अवॉर्ड बरेचसे मिळाले. तर ते मला म्हणायचे, "अरण्या, ज्यावेळी सिंधुदुर्गात कार्यक्रम करतलस, हां. तेव्हा की नाही माय झाया ऐकलंस मा?" हे मला गाळ घालते होणार राग म्हणू नको. माय झाया म्हणजे काय? मालवणी म्हणजे गोड अशी वाणी. बरोबर. परशुराम देव, त्याची आई रेणुका देवी, तिची ही मालवणी म्हणजे गोड अशी वाणी. ती कायमची वापर आणि इसग्या तर बोल तू अरण्या. हं, हं, हं. म्हणून मी कधी-कधी ना, माझे प्रोग्राम म्हणा किंवा इव्हेंट म्हणा, थोडं तरी मालवणी वापरतोय मालवणी. आणि त्या रेणुका देवीचे मी आपले आशीर्वाद सगळे घेतो. भरपूरसे प्रेक्षक हे मालवणीच असत. होय, होय. मग हे मालवणी आमचे जे व्ह्यूअर्स असत, मग त्यांच्यासाठी गावाकडचे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर असं काहीतरी होऊन जाऊन दे, की थोडक्यात अ, मालवणी आपली ही ह्या होऊन दे. एक आमच्या घराच्या म्हणजे आमच्या गावाच्या बाजूकच एक माणूस होतो. हं, हं. तर त्याचा असा आवाज होतो, गेंगणो. हं, हं. तर मी स्वतःच हा सगळा लिखाण करतोय. तर मालवणी माणूस होतो. हं. तर त्याचा आवाज जरा गेंगणो होतो. तर रसिक प्रेक्षकांका मी सांगेन, कोणाची निंदा करू नका. हं, हं.
तर एक हास्य, क्षणभर विश्रांती, हास्य देई मनाला शांती. त्यावेळी आज तुम्ही हा कार्यक्रम बघितला, की उद्या त्याची निंदा करू नका. समाजामध्ये असे सुद्धा आवाज असतात काही-काही लोकांचे. फक्त क्षणभर हसण्यासाठी आहे. दुसऱ्या दिवशी त्याची नाही निंदा हे करू नका. बरोबर. हे महत्वाचं आहे खूप, तर की मी काय केलं, त्यांचा एक तयार केलेला एक ॲक्ट तयार केला. हं, हं. तो म्हणजे आज तक समाचार. ज्यावेळी ते अँकर वगैरे असतात टीव्हीवाले, ते कसे बोलतात, त्यांचा ॲक्ट तयार केला आणि त्यांच्यामध्ये तो गावठी माणूस मालवणी मालवणी त्यामध्ये माणूस. अँकर म्हणून घातला. हां. लोक खूप एन्जॉय करायचे सिंधुदुर्गामध्ये. तर तो हा असा होता. पहिल्यांदा भांडूप मुंबईला पाणी आलेलं होतं हं, हं. आणि त्यावेळी समजा टीव्हीवाले इकडे-तिकडे कॅमेरा घेऊन धावतात आणि धावल्यानंतर ते खूप घाई-गडबडी असते आणि पाण्यामध्ये लोकं बुडतात वगैरे. हं, तर हं. ते जरा मी कॉमेडी असं तयार केलं. तो ॲक्ट असा होता. तर ते असे बोलतात अँकर हिंदी, "जी हाँ भाई और बहनों, ले चलते सीधा वहाँ पर हमारे आज तक के समाचार आपके सामने पेश कर रहे हैं। जी हाँ, आज तक के समाचार वहाँ तक टीवी पर आप देख रहे हैं। भांडुप बंबई में पानी के कहर ने लोगों को डुबा दिया है। तो ले चलते सीधा वहाँ पर हमारे राजेश मिश्रा जी संवाददाता है। बोलिए राजेश मिश्रा जी, आप सुन पा रहे हैं हमें? हाँ? हाँ? जी हाँ, बोलिए हम सुन पा रहे हैं। हाँ? आप सुन पा रहे हैं? जी हाँ, हम सुन पा रहे हैं, बोलिए वहाँ की क्या स्थिति है और वहाँ की सरकार ने क्या जायज़े लिए हैं और भांडुप बंबई में लोग पानी में डूब-डूब के मर रहे हैं। हाँ, हाँ, यहाँ की स्थिति बहुत ही कठिनाई से गुज़र रही है और यहाँ के जो लोग हैं, डूब-डूब के मर रहे हैं और खाली एक ख़ास बात है कि बिल्ली और कुत्ते ज़िंदा है। जी हाँ, कुत्ते और बिल्ली क्यों ज़िंदा है? जी हाँ, इन्होंने तैरने का बहुत बड़ा कोर्स किया था और इंसान डूब-डूब के मर रहे हैं क्योंकि उनको तैरने का कोई कोर्स नहीं किया था। शिवरंजन दर्शन भांडुप। तो सीधा ले चलते हैं सिंदूर की ओर। बांदा के गांव में, बांदा में पानी के कहने लोगों को डुबा दिया है। वहां पर हमारे संवाददाता है गेगने साहब जी। गेगने साहब जी, आप सुन पा रहे हैं वहां की क्या स्थिति है? आप किस तरह बाल बाल बच गए उस पानी में? बारिश तो शुरू ही था, आप किस तरह बाल बाल बच गए? आणि म्हणून येणा म्हणून उपडी म्हणून तोंडात थाप मांडले त्याला मारून ऐकलंस मेल्या काय कोणाची मजा मग नाही. जी हाँ, आप कैमरे के ऊपर दिखाई देंगे. अरे कोणाचा कोंबडा आणि कोणाचा काय? अरे जंगले म्हणा जंगले. पाण्याच्या बाजारात गेलं ऐकलं इतक्याच्या पाणी खोल खोल राणी इतक्याच्या पाणी जो धो धो करून पाऊस दिलो काय ना तर इतक्याच्या पाणी हळूहळू वाढतच गेला. पाठ पडो हिरा पडो उपडी पडो. जी हाँ, बोलिए आप किस तरह बाल बाल बच गए गेंगनी साहब जी? संवाददाता आपसे हम कांटेक्ट करके ही बोल रहे हैं. बोलिए. अरे काय सांगताना तुम्हा कांट्याका भांड्या काय बोलताय त्या आणि आग पाठ पडो हिरा पडो उपडी पडो काय काय झाला काय 20 रुपयाची सुकी खारी आणि 20 रुपयाचे बटर घेतलेलं एका जाग्यावर काय नाही मटर सुके 20 रुपयाचे उंची हाती आणि डाव्या हातीत खारी घेतलं 20 रुपयाची आता पाणी कमी झाला मग हे पाणी कमी झाला. जी हाँ, बोलिए आप किस तरह बाल बाल बच गए? अरे ऐक नाही पुढे काय काय झाला ना एका खडपात उभं ठेवलं हळूहळू आणखी पाणी पिला जो काय ना धो धो करून जायना आणि जो काय ना कासातून मोठ्याच्या मोठी लाट गेली तो डायरेक्ट मडुऱ्याक होवान गेलं. मडुऱ्याक होवान गेल्या बरोबर अरे 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 बाबाचे बाप पडले. माका तिथं कोणी घरी बाहेर काढलो माका माहितीच नाही. बाहेर माझी इली आणि बाहेर म्हणाली काय ते मरांगना निघणार तुझ्या पोटार पाय धरून पोटारला पाणी आम्ही सगळ्यांनी काढला. तेव्हा काय नाही मी उभं राहलोय तितक्यात बाहेर म्हणाली एकच तुझा वाईट झाला. मी म्हटलं काय ना तर म्हणाक लागली 20 रुपयाचे बटर आणि सुकी खाणी माझ्या पाण्यात फुगली ती म्हणतात जगलं रे माझ्या भावा. सर मी ज्यावेळी प्रत्येक गावामध्ये जातो हां. आणि त्यांच्या हृदयाशी भिडलं पाहिजे, त्यांना बरं वाटलं पाहिजे. हा ज्यावेळी विचार करतो ना, त्यावेळी मी मालवणीच आहे. त्यामुळे मालवणी मी स्वतःच लिखाण करतो आणि त्या स्वतः लिखाणातनं वेगवेगळी कॉमेडी सादर होते. हं, हं. तर एखादं समजा जंगल पकडा आणि त्या जंगलामध्ये छोटी-छोटी बकरीची पिल्लं हरवलेली आहेत. हां. आणि बकरीची पिल्लं हरवल्यानंतर ते आपल्या आवशीक "आये गे" म्हणून हात घालतात. हं, हं, हं. हे तुम्हाला कसं सीन वाटेल बघा. एक मोठं जंगल धरा आणि त्या जंगलात की ना बकऱ्याची पोरा ठकडे हरवली आणि हरवल्यानंतर मालवणी भाषेमध्ये कशी हाक मारतात आणि त्यांची जी आई असता
ती व्याकुळ होऊन आपल्या मुलांका शोधित कशी हाक मारता आणि काय करता ती बघूया. तर छोट्या बकरीच्या मुलांचा आवाज जंगलात हरवलेले असत आणि ही बाबडी स्वतः ऐकलास तर ती मुलं हाक मारतात आणि ती हाक मारतात. बकरीची पिला त्यानंतर त्याची आई तर त्यांच्या भाषेचा मी अभ्यास केलं. तुझ्या भाषेत मका काय गावला बघा, बारीक ऐकत असतं मी काय काय करतो. तिथून मका ह्या गावला जेव्हा ती पोरा बॉम्ब मारू लागली आवशिक तर ती काय म्हणायला लागली, तितक्यात व्याकुळ होऊन त्यांची आई काय म्हणता बघ्या, पोरानू हकडे आहे गो, पोरानू हकडे आहे गो, पोरानू हकडे आहे गो, सकाळी शाळेत जाऊ आहे गो, गो गो हकडे गो. धन्यवाद. जबरदस्त. त्यानंतर ग्रामीण कुत्र्याचा अभ्यास केला. हा कुत्रे जे ओरड मारतात लोकांना डिस्टर्ब करतात तर ते काय हुनतात त्यांचा अभ्यास केला. तो म्हणजे असो गल्लीत गेल्यानंतर त्यांच्या गावात तुम्ही गेलात तर सगळ्यांची झुमड येतात कुत्र्यांची आणि त्यांची सुद्धा एक भाषा असता. ती म्हणजे अशी की कायम शेपूट वरती असता आणि ती शेपूट खाली करणं म्हणजे त्यांना सलाम करणं नमस्कार करणं असा त्या कुत्र्यांचा आता वरदान हा काहीतरी. तर त्यांचा अभ्यास केलाय. तर ते काय म्हणतात, हो कुत्रो वैलावाडीचं समजा खायलेवाडीत कुत्रं गेलो तर त्यांची झुमड लागतात आणि ते एकामेका काय विचारतात त्याचा अभ्यास केला. दात जरा असे करतात आणि काय बोलतात, शेपूट काय रे बाबा हकडे ककडे जा 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 पहिलं जा हकडे सून नाही जाऊचंय. गेल्या वर्षी आमच्याकडे किल्ले मरे आमच्याकडे इल्लस मा तसं जाऊचंय ना, जा जा नाही जाऊचंय. शेपूट बाजीराव कसं मरे वरती सलाम करून असं वरती फिरवतात, कर खाली नाही करूच, कर खाली नाही करूच. आणि चावव घेतल्यात का त्यांनी करतोय 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 बोंबडी मारत आपल्या वाडीत वरच्या वाडीत जातात. असं. भारी नमस्कार. भारी एक नंबर. आणि सर त्यानंतर हे कुत्रे आपण ज्यावेळी गाढ झोपी जातो त्यावेळी डिस्टर्ब होतं आपल्याला. 1:30चा सुमार असतो त्यावेळी हे कुत्रे काय म्हणतात ते बघूया. जेव्हा झोपेच्या टायमात तुमचा विश्वासघात करतात तुम्ही जागरणाचे असतात 2 वाजता बरोबर हे कुत्र्यांची मीटिंग जाता. मीटिंग झाल्यानंतर तो खळ्यात येता तुळशीकडे येता आणि काय म्हणता बघूया, तर त्याच्या भाषेचा मी अभ्यास केलं. ते काय म्हणतात, द्या रे बाबा साहेबा कंटाळा येलो रे बाबा, माझ्या काय लग्न झालं नाही रे बाबा, तुकल्याचा झाला हडग्याचा झाला नामदेवाचा झाला पण माका काय स्वर्गात मिळणार रे. थँक्यू धन्यवाद. गावात गेलो काय कशी आपण कोंबडी वगैरे असतात त्यांचा आवाज काय ऑब्झर्व केलाय तुम्ही, कोंबड्यांचा आवाज त्यांच्यामधला कम्युनिकेशन कसं असतं, एकामेकात कशी बोले येतात कोंबडी किंवा घाले येतात. बरोबर. कोंबडी ज्यावेळी गावातली कोंबडी एखादा समजा जनावर बघितल्याने आणि जनावर बघितल्याने त्यांचा एक इशारो असता त्यांका बाकीच्या सवंगड्यांका आपल्या मुलांका तर त्यांचं ओरडणं दुसरा वेगळा टाईप असता. त्यांच्या स्वभाषेत वेगवेगळे कर्कशपणा असतात. तर ती ज्यावेळी मालकाच्या घराकडे चला म्हणून बोंबडी मारतात त्यावेळी ती कशी वापरतात आवाज आणि उडा गो उडा खोपटीवरती उडा ना तर घरावरती उडा ना तर कोलो खातलो किंवा आता मुंगूस खाताला हो इशारा ज्यावेळी असता त्यावेळी वेगवेगळ्या टाईप ते ओरडणं असतं. तर पिल्ला असतात कोंबडीची ती अशी 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 करून उडी मारतात आनंदी असतात. ज्या काय चारू मिळता काय मिळता दाणे तिपत असतात त्यावेळी पटकन कोणतरी इलो त्यांचं दुश्मन वाघोबा म्हणा कोलोबा म्हणा किंवा मुंगूस वगैरे त्यावेळी ते एक इशारो एक दक्षता. तर त्यावेळी कोंबडीचे आवाज
तर ती मुला ओरडतात. तेंका रेडी करूच्यासाठी या भक्ष्यातून तुम्ही वाचा. तर हम्म. त्यावेळी ती कशी बोलतात, "चला गो चला मालकाच्या घरात चला." उडा गो उडा. पूर्ण गावाकडचं सीनच उभं झालं. तुम्ही सांगितलं तशी थँक कोंबडी असं उडतं, थँक यू अतुल पूर्ण सर. असं चित्र उभं झालेलं. तर प्रेक्षकांनी पण खूप आनंद घेतला असेल याचा. आपली मालवणी भाषा साता समुद्र पार ज्यांनी नेली असे आपले मच्छिंद्रनाथ कांबळे सर. त्यांच्याबद्दल थोडं सांगा तुम्ही? हो, जेणे आमका चराचरात जेणे आमका फिरयल्यानी, जेणे आमचा पूर्ण सिंधुदुर्गाचा जो मालवणी, गोड अशी वाणी, तुमका मगाशी म्हटल्याप्रमाणे मी, की रेणुका देवी, देवीची भाषा गोड वाणी, मालवणी आणि ही जी 7 समुद्र पलीकडे घेऊन जाण्याचं काम त्यांच्याने केल्याने, तर खूप अफलातून असे हं, बरीचशी मंडळी कमी आहेत आणि त्यांच्यासारखं अजून कोणच जाऊ नये. तर मी प्रत्येकाक हात जोडून विनंती करते, की मालवणी रोज वापरा, रोज बोला. मराठी बोला, इंग्लिश बोला. बाहेरल्या देशात तुमका गरजेचं आहे इंग्लिश. पण त्याचबरोबर आपल्या मुलाबाळांका ही चव लाया. ऐकलास? कारण ह्या तुमका आशीर्वाद रेणुका देवीचो मेळटलो आणि आपणाक अभिमान होय, की मातृभाषा आपली. हं. तर तुम्ही ज्या मगाशी म्हणत होता येताना, की अरुण सर मालवणी भाषेबद्दल काय द्याल आणि त्यांचा जो डायलॉग होता हं. जुना, कुठला? सांगा बघू नाटक तुम्ही सांगा. कुठलं संगीत नाटक? वस्त्रहरण. आता कसं बोललात, सगळं लक्षात आहे तुम्ही. तुम्ही मला वाटतं लहान होता त्यावेळी. हं, हं. पण हे नाटक ना खूप ठिकाणी गाजलंय. नाही, संगीत वस्त्रहरण केलेलं आम्ही शाळेमध्ये असताना बसवलेलं. त्यानंतर गावामध्ये आम्ही प्रयोग केले. त्यात मी एक पार्ट केलेला. काय बोलता? कुठलं कुठलं कॅरेक्टर कुठला होता? धृतराष्ट्र. अरे वाह, वाह! म्हणजे धुवून रणांगणावर टाकलेला राष्ट्र म्हणजे पाकिस्तान. चालेल. रणांगणावर फणी घेऊन जातोय. असं डायलॉग होतो त्याच्यामध्ये. एकच डायलॉग होतो. रणांगणावर फणी घेऊन जातोय. बरोबर. अतुल सर, तुम्ही एवढ्या कमी वयामध्ये हे जे ॲक्ट तयार करतात, तुम्ही जे हा फोटोग्राफी करताय, त्यानंतर या माध्यमातून आमच्यासारख्या छोट्या-मोठ्या कलाकारांना या ठिकाणी पेश करताय. खरोखर धन्यवाद तुमचं. खूप ह्या वयामध्ये तुम्ही एवढी मेहनत करताय. खरोखर तुम्हाला एक तुम्ही या मंजिलपर्यंत पोहोचाल. त्या ठिकाणी आम्ही तारा म्हणून तुम्हाला आम्ही बघू. खरंच. धन्यवाद सर. धन्यवाद. तर सरांना सर छोटे-मोठे बोलतायत, पण सरांना बरेच महाराष्ट्र म्हणा किंवा नॅशनल लेव्हलचे म्हणा, राष्ट्रीय लेव्हलचे बरेच पुरस्कार सरांना मिळालेले आहेत. तर सर थोडे जे वेगवेगळे पुरस्कार तुम्हाला मिळालेले आहेत, राष्ट्रीय पुरस्कार म्हणा किंवा महाराष्ट्रामधले जे काही पुरस्कार मिळाले त्याबद्दल थोडं सांगा? जवळ-जवळ मला हजारभर पुरस्कार मिळाले. आता माझ्या लक्षात नाहीयेत. माँ तुझे सलाम किंवा थायलंड बँकॉकला जे अ, हे प्रोग्राममध्ये हे मिळाले, आपले अवॉर्ड मिळाले, माझा सत्कार झाला. हे सगळं मी श्रेय सगळं माझ्या रसिकांनाच देतोय. तर तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे मालवणीकडे आपण पुन्हा हं, एकदा हं. पुन्हा वळतोय. येऊ. तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे वस्त्रहरणचा डायलॉग म्हटलेला ना तुम्ही? हो, संगीत वस्त्रहरण. हां, त्याचा डायलॉग तुम्ही बोलला ना? हं, हं. तर मच्छिंद्रनाथ कांबळेनी फेमस डायलॉग, "औशिक खाऊ." "मास्तर, तुमचं वय वर्ष किती? 16? ऐकलास? तरी मी हुनतोय. दुसरी चिठी काढा." भारी. एक थोडीशी झलक हं, हं, होती. हं. गोप्याची भूमिका जी होती, ती अफलातून केली त्यांनी आणि जबरदस्त फेमस झालेला. ॲक्टिंग वगैरे आणि आवाज वगैरे वेगळा. तर तो काय बोलतो? "तात्या, बाईच्या नाटकात काम करणार, नटीचा काम करणारो तो की नाही बायको बाळंत झाली आणि तो आता नाटकात काम करूचो ना. औशिक खाव. मेला कसली बातमी हाडलंस? तर आणि माय झाया परत परत काय फवारणी काय कर्माची करतस? ह्या काय कलाम समजलंस की काय काजीचा? औशिक खाव.
अहो काय हो हकडा तुमच्या काय चालला तरी मी हुनतोय माझा माझा राडिया कसा नाही इला तुम्ही धत्राचा तो खिशात घालून चाललास खकडे तरी मी हुनतोय माझा माझा राडिया कसा नाही इला औषध खाऊ तर आता मिमिक्री म्हणा, ही आता तुम्ही जी मालवणी भाषा, वेगळ्या भाषा जी आहे किंवा एखादं आवाज असेल, त्याच्यासाठी खूप अभ्यास असावा लागणार आहे. मग तुम्ही आता वेगवेगळ्या ठिकाणी फिरलात, वेगवेगळी राज्य फिरला असाल. मग त्या ठिकाणची जी वेगवेगळ्या भाषा ज्या आहेत, बरोबर आहे मालवणी म्हणा, तर बेळगावला गेल्यानंतर इथून थोडे गोव्याला गेल्यानंतर थोडा चेंज बरोबर आहे. होतोय हो हो लँग्वेजमध्ये. मग त्याबद्दल थोडं बोला किंवा काही किस्से सर असतील तर? हा जो डायलॉग आहे हां, त्याच डायलॉगात बोलू का मच्छीत काबळे चालेल का चालेल किंवा तुम्ही हा ते समजा बेळगावचा समजा कॅरेक्टर केला बेळगावचा समजा आला इकडे हं, हं. माणूस आणि त्याला सांगितलं हा डायलॉग तू बोल तर तो कसा बोलेल अण्णा त्या करुल्या मारुल्या आणि काय बे आणि तुसं म्हटलो आणि ते काय आहे? परवा आणि मारू होऊल्या दगडफेक होऊल्या काढूल्या मारुल्या बे आणि इत्ताच आणि चंदगड सावंतवाडी गाडी लागूल्या बसल्या म्या आणि तेवढ्यात आणि दंगल हो सुरू झाल्या आणि काय बे आणि काय करूल्या अरे काय जाऊल्या काय होऊल्या तूच ठाऊ नाही बाईनं आतमध्ये घेऊन गेला आम्ही का कंदील घेऊन बाहेर उभे राहायचं बे आम्ही का खाली आहे का आम्हाला का काम धंदा नाही काय जातो बे मी आणि ए किरण्या तूच सांगूल्या मी चल बे चल एसटीला आवल्या सावंतवाडी सावंतवाडी तांबडी गाडी सबसे बडी बर म्हणजे बेळगाव हं, टाईप हं. जरा स्टाईल होती त्यानंतर केरळाला गेलात तर हं. केरळाची थोडीशी थोडीशी वेगळी असते कसे बोलतात त्याचा एक ऍक्ट हं, हं. दाखवतो ಹೆಂಚವಡೆ ಸಾಪಡ್ಚ ರಂಡಗಣಿ ಚಾಯ आणि कत्ती करे कंजीवडी पूर्ण बळकळ आणि दोघे जण आपसापसात गोष्टी करतात तर ते कसे करतात कार कस्ती कळी कारंगळ बळा आर म्हणजे रांडकडी चाया आणि एवढं पोय दुसरा बोलतो कार कस्ती करे मुंजळे बार बळा आरे रंडकडी चाय आणि कट्टी बर मला आणि बांधे आणि गोडगी वाडी चावंतवाडी तांबडी गाडी थँक्यू केरळाची स्टाईल होती त्यानंतर तुम्ही समजा हं. राजस्थान दिल्ली म्हणा किंवा या ठिकाणी गेला तर ते वेगवेगळी स्टाईल असते ओठे जाय म्हणे खाटे खावेन ए कोण बात करेन ह्या टाईप त्यानंतर लमाणी लोक या ठिकाणी फिरतात ते मराठी आणि लमाणी भाषा कसे बोलण्याचा प्रयत्न हं, करतात हं. तर त्यांचा ऍक्ट आणि त्यांची मुलं सुद्धा अशी मातीमध्ये वाढतायत तर त्या बिचारांची एक झलक मारतो भाषा कशी बोलतात त्यांचं पण मी स्टडी केला हं, हं. एक 3-3 तास राहून त्यांच्यासोबत तर ते मराठी बोलण्याचा कसा प्रयत्न करतात त्याची ऍक्ट सोलक सोलक भार मारसे ए खा लो तो खा कर सर आम्हाला ठाव खा ए फाथरम तुमच्या आम्ही पाया पडता आम्हाला मारू नका आम्ही चोरी करत नाही आमच्या पोटाचा खलगा भरला आला आमच्या पोरा कधी चोरी केला ना आमचा पैसा दे आम्ही रोटी खाता आमच्या छोट्या पोरला एका ताप बी आलता या म्हणता चोरी खाल्या मात्र आम्ही तुमच्या कबा चाले केल्या तुमच्या मिठीचं काम करायला आम्ही आला कधी कोणाचा चोरी केला नाही ये खा लो को तो खा करचे रे ए रोटी पकाणे आलो खासे करते एक एक किस्से वेगवेगळे होतात हां. मी कलांगूट हंजुना म्हणजे म्हापसा गोवा ठिकाणी गेलो त्यावेळी मालवणचे आमचे सगळे मित्र त्या ठिकाणी पोचले हं. आणि मी एका कोपऱ्यामध्ये ऐकत राहिलो हे काय चाललंय मालवणी लोक काय बोलतात आणि युरोपियनला सगळं ते बीच वगैरे सगळं माहिती असतं त्यावेळी असा प्रसंग आला ऐकण्याचा मला की मालवणी विचारतात त्यांना काय उन्हावते ठाव का हो हिप्प्यानू काय उन्हावते ठाव का हकडे हंजुना कलांगूट खयच्या बाजू गेला तितक्यात हिप्पी म्हणता to Chinese tang and where what are doing where and fang Anjuna Kalangut hi China Anjuna Kalangut left side and side right and left hand Anjuna Kalangut okay you can go तितक्यात मालून तुझ्या औषध घो हे का माझ्या काय कळागणार डायरेक्ट घरात गेले नसते वादळ वगैरे
थँक्यू. आपल्याकडे जे वेगवेगळे कलाकार आहेत, म्हणजे आपल्या सिंधुदुर्गात म्हणा, हो, ज्यांका ह्या मिमिक्रीची आवड, नाटकाची आवड किंवा एखाद्या कला क्षेत्राची आवड आहे, तर दशावतार. त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? अ, नम्र विनंती आहे, की जो कलाकार असतो, त्यांना जास्तीत जास्त म्हणजे छंदाकडे जास्त वळतात. पिण्याचा छंद, अ, जुगार खेळणे आणि काय असं अलग-अलग. तर त्याच्यापासून प्रत्येक कलाकाराने वाचलं पाहिजे आणि एकदा वाचला ना, की त्याचं नाव त्या मंजिलपर्यंत पोहोचेल आणि त्याची कला लोकांच्या समोर चांगल्या रीतीने तो प्रसिद्ध करू शकतो किंवा तो प्रसिद्ध कलाकार बनू शकतो. अशी ज्यावेळी आपण कलाकार ज्यावेळी बनण्याचा प्रयत्न करतो, घडतो आणि ज्यावेळी लेव्हलला पोहोचण्याच्या टायमाला अशा छंदामुळे आपण खाली खेचलं जातो. ती कला हं, ज्याप्रमाणे चंदन झिजतं आणि सगळ्यांना सुगंध देतं आणि स्वतः नष्ट होतं, पण त्याचा कायमचा स्वाद आजही आमच्या नाकामध्ये येतो. तसे तुम्ही कलाकार कायमच्या लोकांच्या डोक्यामध्ये राहा आणि अमुक कलाकार होता असं नाव काढा. असं तुम्ही करून ठेवा. म्हणजे तुमच्याबरोबर बोलून असं वाटलं, की मी वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज बरोबर बोलतोय, तसं वाटायला लागलं मला. तर समजा अमिताभ बच्चन जर माझ्या शोवर आले, त्यांचा पॉडकास्ट करण्याची संधी मिळाली, तर ते कसे बोलतील? हाय, नमस्कार. रिश्ते में तो हम और आप हमें ऑडियंस लगते हैं, लेकिन आपको अतुल पॉडकास्ट के इस माध्यम से अब हम देख रहे हैं। आप सभी दर्शकों को तहे दिल से शुक्रिया अदा करते हुए धन्यवाद सर. तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिलात आणि आमच्या प्रेक्षकांना आणि आम्हाला एवढं मिमिक्री आणि त्यातले वेगवेगळे आवाज काढून दाखवलात आणि कलाकार कसा असावा, मालवणी भाषा म्हणा, याबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर सरांसोबत आपण अजून एक पॉडकास्ट करू किंवा तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला सांगा, की तुम्हाला कोणते आवाज आवडतील सरांकडून ऐकायला. आपण पाहताय अतुल बोंद्रे पॉडकास्ट. खूप खूप आनंद वाटला. तुम्हा सर्वांना आम्हाला मिळवण्याचं काम करून दिलं अतुल सरांनी आणि त्यांना असेच आशीर्वाद द्या आणि त्यांचा जो हा चॅनल आहे, हा पाहतच राहा. कारण आपला सिंधुदुर्गातला हा चॅनल आहे. खूप मोठा करायचा आहे. पुऱ्या महाराष्ट्रभर, पुऱ्या जगभर पसरायचा आहे. पण तुमच्या शिवाय काही होऊ शकत नाही. कुठेही जाऊ नका. अतुल बोंद्रे पॉडकास्ट. नमस्ते, धन्यवाद. आणि तुम्हाला जर काय कमेंट करायचे असतील किंवा काय सांगायचं असतील, कमेंटमध्ये नक्की तर सांगा नक्कीच सांगा. अ, आणि आपल्या या आणि चॅनलला तुमचा या सपोर्ट दाखवा. या चॅनलला तुम्ही सपोर्ट दाखवा आणि तुमच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. अतुल सर सुद्धा सांगतायत, की आपल्या आपल्या आशीर्वादामुळेच इथपर्यंत हं. आम्ही पोहोचलो आणि ह्यापेक्षा सुद्धा खूप सुंदर, सुंदर कामं करायची आहेत आणि बऱ्याच लोकांचे पॉडकास्ट आपल्यासमोर सादर होतील आणि पेश होतील. धन्यवाद. थँक